असं म्हणतात पुण्यामध्ये रिडेव्हलपमेंटची जी लाट आली आहे त्याच्या मागे कुठेतरी लक्ष्मीनारायण सर रिस्पॉन्सिबल आहे. हे कितपत खरं आहे? रिडेव्हलपमेंट होणारच होतं. ओके, सो यू नीड अ कॅटलिस्ट हू कॅन. अँड बाय द वे, म्हणजे हा चुकीचा स्टेटमेंट आहे. देर आर लॉट ऑफ पीपल डुईंग गुड वर्क. आय डोंट नो हू सेड दिस. वेन द बिगेस्ट वेव्ह कम, इवन द स्मॉल बोट्स विल गो एड. बरोबर आहे. असं एक काहीतरी आय थिंक देर इज सम स्टेटमेंट. राईट. तर आय थिंक ते लाट येणारच होतं आणि वी आर देअर. आय थिंक विथ द ओनली थिंग वी हॅव डन राईट इज कीप द बोट देअर वेन द वेव्ह इज कमिंग. तर ठीक आहे, आम्ही सगळे वाहून आम्ही पुढे चालतोय. बस दॅट्स द ओनली थिंग वी हॅव. वन ऑफ द बेस्ट lines that I've ever heard, and I think I'd stay by it, is a book written about Michael Jackson. आणि त्या बुक मध्ये खूप 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 चांगलं लिहिलंय की पीपल्स जॉब, दे वर रेफरिंग टू मायकल जॅक्सन, पण आय थिंक हा खरं आहे सगळ्यांसाठी. पीपल्स जॉब इज टू चेंज द अदर पर्सन्स इमोशन. राईट. Everyone is changing other person's emotion. You call it a product, you call it a service, you call it a podcast, you call it a stand-up. तर तुम्ही समोरचा इमोशन चेंज करू शकला, you can earn. Correct. Make a very controversial point for the times. Yes. Gen Zs are way smarter than us. We need to accept that and move on. 100%. Okay, this is a very standard statement. आणि हे I think everyone who is listening and you would have made this statement. So हा एक trigger point सगळ्यांसाठी आहे की next जे काही आहे ना, आम्हाला आमच्या लहानपणी वाटायचं की आमचे जे स्पोर्ट्स सर आहे त्यांच्या जॉब डिस्क्रिप्शन मध्ये लिहिलंय की तुम्ही कधी कोणालाही वाजवू शकता. ठीक आहे, कधी कोणाला पनिशमेंट द्या, वाजवा आणि हा, आणि आम्ही सगळे मार खातो. ओके, तर इट वॉज बिकमिंग ये फ्रॉम द टाइम वेअर वी हॅव गॉट किड्स नाव. हा ट्रिगर जे आहे ना हे लोकांना कळायला लागलाय. अँड दिस न्यू जनरेशन जेन्झीज आर बिकमिंग स्मार्टर. मी मुंबईचा आहे तसा. अदर थिंग विच कीप्स मी स्टेबल इज, कधी कधी तुम्हाला वाटलं ना, अरे तुला माहितीये का मी सीए फर्स्ट अटेम्प्ट क्लिअर केलं, असे एक ना वर्चस्व येतं. तेव्हा जाऊन ना मुंबईमध्ये पीक टाइम मध्ये ट्रेन मध्ये घुसायचं. ठीक आहे, यू गो फ्रॉम से बोरिवली टू दादर ऑर समथिंग, यू विल ग्रो व्हेरी हंबल बाय द टाइम यू रीच दादर. कोणाला तिकडे आजूबाजूला काही फरक पडत नाही. तू सीए फर्स्ट अटेम्प्ट आहे, तू ISB आहे, तू एंटरप्रेन्योर आहे, कोणाला काही फरक पडत नाही. So one of the calming influence when you are Mumbai, I mean when you go to Mumbai, is travel by local train in peak. Humbles down. कोणाला काही फरक नाही. मेसी का रोनाल्डो? मला जेव्हा आर्टिस्टिक फुटबॉल बघायचं असेल ना, I will go and watch Messi. मला जेव्हा हार्डवर्क आणि जेव्हा कसं धावतो आणि कसं फिटनेस ठेवतो हे करतो, I will go and watch Ronaldo. हाय लक्ष्मीनारायण सर. हाय, हाऊ आर यू टुडे? एकदम. काय म्हणतात, कसं वाटतंय? फर्स्ट टाइम वी आर ऑन, काय बोलताय? आणि तुम्ही आधी भरपूर पॉडकास्ट केलेले आहेत आणि रिडेव्हलपमेंट या इश्यू मध्ये. सो आज आपल्या बरोबर आहेत लक्ष्मीनारायण सेल्वराज सर, आणि त्यांचा रिडेव्हलपमेंट गुरु नावाने त्यांची कंपनी आहे. ही इज अ CA अँड ही हॅज डन अ लॉट ऑफ हॅट्स. आणि आज ते आपल्या बरोबर आहेत. तर सर, एकदा आमच्या व्ह्युअर्स साठी फक्त जर आपलं एक इंट्रोडक्शन शॉर्टली देऊ शकाल, आय थिंक दॅट विल बी ग्रेट फॉर द स्टार्ट ऑफ द पॉडकास्ट. ओके सर, बेसिकली आम्ही ड्रीम्स रिडेव्हलप नावाचा एक प्लॅटफॉर्म चालवतो रिडेव्हलपमेंटसाठी. थोडक्यात बेसिकली वधूवर मेळावासारखा एक प्लॅटफॉर्म आहे रिडेव्हलपमेंटसाठीचा. आणि ते आम्ही आता 4 वर्ष झालेत. त्याच्या अगोदर मी CA 2004 मध्ये क्लिअर केलं. त्याच्यानंतर नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये होतो. त्याच्यानंतर इंडियन स्कूल ऑफ बिझनेस नावाची एक स्कूल आहे, MBA बिझनेस स्कूल, हैदराबाद आणि मोहालीमध्ये. तर तिकडनं मी ग्रॅज्युएशन केलं. त्याच्यानंतर 2 कंपनीमध्ये होतो, CFO, फायनान्स अँड ऑल. तर फायनान्स हा माझा फील्ड होता, पण आमचं स्वतःचं घर रिडेव्हलपमेंट मध्ये गेलं आणि मला ते कधी कधी ट्रिगर होतं ना की हा इंटरेस्टिंग वाटतोय आणि याच्यात आपण बहुतेक काहीतरी करू शकतो. तर म्हणून हा ड्रीम्स रिडेव्हलप आम्ही चालू केलाय. सो वी आर मेजरली इन टू रिडेव्हलपमेंट. सो बट एक छोटा क्वेश्चन आहे, डिड रिडेव्हलपमेंट चूज यू और डिड यू चूज रिडेव्हलपमेंट? हाउ वाज इट? आय थिंक इट वॉज बोथ. कसं आहे की सो आय स्पीक अबाउट दिस विथ माय फ्रेंड्स बेसिकली. सो समटाइम्स यू विल कनेक्ट द डॉट बॅकवर्ड्स ओनली. ओके, तर मी ऍक्च्युली खूप वर्षापासून मी मुलांना शिकवतोय MBA फायनान्स. बरोबर. तर आय थिंक रिडेव्हलपमेंटचा हा जे
जे काही आपण सेक्टर आहे याच्यात एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट. कारण खूप प्रश्न असतात आणि आय थिंक आताही काही प्रश्न असतील जे आजचं उत्तर बहुतेक मला पण नसेल. सेकंडली याच्यात आहे ना विविध प्रकारचे प्रश्न असू शकतात. आर्किटेक्चरल रिलेटेड प्रश्न असू शकतात, फायनान्स रिलेटेड असू शकतात, टॅक्स रिलेटेड असू शकतात, लिगल रिलेटेड असू शकतात. आणि या सगळ्यांच्या वरती जे सगळ्यात मोठा प्रश्न आहे ना ते बिहेवियरल आणि इमोशनल प्रश्न आहे. कारण आपण लोकांना एकत्र करतोय. ओके. आणि याच्यात भरपूर प्लेयर्स आहेत. बेसिकली सोसायटी आहेत, मेंबर्स आहेत, त्या मेंबर पैकी काही कमिटीमध्ये गेलेले लोक आहेत, आर्किटेक्ट आहे, लॉयर आहे, आम्ही आहोत टीएमसी म्हणून, डेव्हलपर आहे. ओके. आणि आय थिंक प्रत्येक हा जो आपण नाव घेतो ना एंटिटीचा, प्रत्येक एंटिटीचा एक वेगळा इमोशन आहे. डेव्हलपर म्हटलं तर एक वेगळा इमोशन जागरूक होतो, आर्किटेक्ट म्हटलं तर वेगळं होतो, सीए म्हटलं तर वेगळं होतो, मेंबर म्हटलं तर वेगळं होतो. आणि त्या मेंबर पैकी एक सेक्रेटरी आणि चेअरमॅन झाला तर त्यांच्यावरती एक वेगळा इमोशन चालू होतो. तर हा बेसिकली हा देन एज्युकेशनचा भाग आहे. तर म्हणून मी जे शिकवत होतो त्याच्यामुळे मला वाटलं की आय कॅन एज्युकेट पीपल बिकॉज ऑफ व्हॉट एव्हर आय हॅव गॉन थ्रू. राईट. सेकंडली स्टार्टअपचा जे काही एक्सपिरियन्स होता तर मला वाटलं की काहीतरी स्वतःचं करावं. When was this? What? 2020. तो इमिडिएटली पोस्ट कोविड. आणि कसं आहे की कॉर्पोरेटमध्ये 14-15 वर्षानंतर आहे ना, म्हणजे एका आय डोंट नो इफ यू हॅव वर्कड इन कॉर्पोरेट. I was 10 years into corporate. 10 years. हा. तर आय थिंक कॉर्पोरेट मधला माणूस ना रोज क्विट करतो एव्हरी डे सकाळी 7 वाजता. हा. तर अरे नाही मला जायचंच नाही, बस बंद उतरल्या किंवा कॅब बंद उतरल्या. तर ते कधी ना कधी एक ट्रिगर पॉइंट येतं की आज अरे चल यार बस काहीतरी करू स्वतः. खरंय. तर हा एक ते स्टार्टअप मध्ये काम केल्यामुळे आय थिंक ते एक काय त्याला शब्द वापरू शकतो की ते रिस्क घ्यायची एक कॅपेबिलिटी तयार झाली. तर हा म्हणून हा सेकंड पॉइंट जे कनेक्ट झालं. आणि थर्ड इज नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये बेसिकली आम्ही मॅच मेकिंग करायचो. ओके. सो बेसिकली यू आर मॅचिंग अ सेलर इन अ बायर. बरोबर. मला एक स्टॉक घ्यायचाय, हा 40 रुपयाला विकतो, हा 41 रुपयाला विकत घ्यायला तयार आहे, यांना आम्ही मॅच करतो. तर आय थिंक ती एक जे एक्सपिरियन्स आहे ते आम्हाला मॅचिंग प्लॅटफॉर्म बनवायला. तर आय थिंक कधी कधी असं करत करत आहे ना तुम्ही डॉट बॅकवर्ड्सच कनेक्ट करू शकतात. आणि माझ्या मते हे फक्त आणि फक्त तो माणूसच कनेक्ट करू शकतो. बरोबर. ऑर मे बी 1 or 2% व्हेरी क्लोज टू हिम, हेच ते डॉट बॅकवर्ड्स कनेक्ट करू शकतात. नाहीतर जगाला जनरली सक्सेस झाल्यावरती वाटतं अरे हा ओव्हरनाईट सक्सेस झाला, कालपर्यंत काहीच नव्हता. आणि जेव्हा ते काही करत नाही तेव्हा त्यांच्या आजूबाजूचे लोक जे त्यांना जास्त ओळखत नाही, अरे काय काय फक्त जॉबच करतोय, काही म्हणजे नाही. सो यू आर नॉट अ पर्सन स्पोकन अबाउट. तर हा एक तुमच्याबद्दल लोक बोलतील का आणि कॅन यू डू समथिंग ऑफ युअर ओन, हा आय थिंक यायला म्हणजे मला तरी, अँड आय थिंक आय एम इन द रॉंग देअर, मला 16 वर्ष लागले टू गो इन टू युअर ओन. आय टू 12 years. सो आय थिंक 16 वर्ष. अँड जसं तुम्ही काम करतायत आय थिंक इट्स वर्थ. आणि मी ते वाचलेलं की प्रत्येकाची जर्नी ही वेगळी आहे, प्रत्येकाला टाइम वेगळा आहे. सो वेन वी स्टार्ट कम्पेअरिंग अवरसेल्व्स टू अदर्स, इट्स ऍक्च्युली आपण स्वतःलाच बिलिटल करायला लागलो असं मला वाटतं. नाही तर ते बघा तुमची जर्नी आहे ना, कोणाला कधी एक्सप्लेन करायला जाऊ पण नका आणि कोणाला कधी सांगू पण नका. ठीक आहे. म्हणजे असे पॉडकास्ट वगैरे असतील तर ठीक आहे, कारण पॉडकास्ट मध्ये सांगावं यू आर रिचिंग आउट टू लॉट ऑफ मोर पीपल. पण इंडिव्हिज्युअली कोणाला तरी भेटलं तर आय थिंक लॉट ऑफ पीपल डोंट केअर अबाउट इट. ॲब्सोल्युटली. दे ओनली सी व्हॉट हॅज बीन अचीव्ड और व्हॉट हॅज नॉट बीन अचीव्ड. तर तिकडे सोडून द्यायचं बस. सर हा दिस वॉज अ ट्रिगर पॉइंट. आणि आय थिंक म्हणून मला ते डॉट कनेक्टिंग बॅकवर्ड्स इज बेसिकली बेस्ड आउट ऑफ अ बुक. आणि हा माझा कनेक्शन होता. पण असं म्हणतात पुण्यामध्ये रिडेव्हलपमेंटची जी लाट आली आहे त्याच्या मागे कुठेतरी लक्ष्मीनारायण सर रिस्पॉन्सिबल आहे. हे कितपत खरं आहे? कारण का आजकाल तुम्ही सगळीकडे बघाल तर सगळीकडे पुण्यात रिडेव्हलपमेंट इज गोइंग ऑन. नाही. अँड हाऊ इज दॅट वेव्ह रायडिंग? चुकीचं आहे. म्हणजे मला आवडेल लोकांनी बोलायला की माझ्यामुळे होतंय, अँड आय फील व्हेरी म्हणजे इगोइस्टिक अबाउट इट. असं काही नाही. सी व्हॉट इज हॅपनिंग इज रिडेव्हलपमेंट होणारच होतं. ओके. सो यू नीड अ कॅटलिस्ट हू कॅन डू इट. अँड बाय द वे म्हणजे हा चुकीचा स्टेटमेंट आहे. देर आर लॉट ऑफ पीपल डुईंग गुड वर्क. म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणूनच खूप लोक आहेत. आणि माझ्या अगोदर पण देर आर लॉट ऑफ आर्किटेक्ट्स अँड लॉयर जे हे करतायत. आय थिंक लॉट ऑफ पीपल आर डुईंग अ लॉट ऑफ वर्क. आम्ही त्याच्यात एक थोडीशी आम्ही कारणीभूत आहोत की आम्ही काही प्रोजेक्ट केलेले आहेत. आय डोंट थिंक हे लाट येणारच होतं.
कारण आपल्याकडे जमीन राहिलं नाहीये मेजर एरियाज मध्ये, लोकांना चेंज पाहिजे, लोकांकडे लिफ्ट नाहीये, लोकांकडे पार्किंग नाहीये. सो दिस इमोशन विल गेट ट्रिगर समटाइम, आणि हा ट्रिगर व्हायला लागलाय. ओके, आणि मुंबईमध्ये झाला होता, आता पुण्यात आलेला आहे. बरोबर, हा होणारच होता. सो आय डोंट नो हू सेड दिस, वेन द बिगेस्ट वेव्ह कम इवन द स्मॉल बोट्स विल गो हेड. बरोबर आहे, असं एक काहीतरी आय थिंक देर इज सम स्टेटमेंट. तर आय थिंक ते लाट येणारच होता, आणि वी आर देअर. आय थिंक विथ द ओनली थिंग वी हॅव डन राईट इज कीप द बोट देअर वेन द वेव्ह इज कमिंग. तर ठीक आहे, आम्ही सगळे वाहून आम्ही पुढे चाललोय, बस दॅट्स द ओनली थिंग वी हॅव. बट मला खरंच सार्कॅझम तुमच्या जे बोलण्यामध्ये आहे ते आय थिंक कधी कधी खूप म्हणजे मला अमेझिंग वाटतं तुमच्याशी जेव्हा, बिकॉज वी वर्क ऑल्सो टुगेदर. सो बट माझा असा प्रश्न आहे की हाऊ डज दॅट सार्कॅझम कम इन टू प्ले जेव्हा तुम्ही एखाद्या सिरियस मीटिंग मध्ये आहात, आणि कधी कधी ते कधी बॅकफायर वगैरे होतं असं, किंवा काय तुम्ही असं उत्तर द्यायला गेलायत आणि मग पीपल आर नॉट गेटिंग अ सार्कॅझम, कधी कधी त्यांना ते खरं पण वाटतं. आय थिंक दॅट इज वॉट सार्कॅस्टिक पीपल फेस द मोस्ट बिगेस्ट चॅलेंजेस, मला तरी असं वाटतं. सो सार्कॅझम आय थिंक ह्युमर इज द बेटर वर्ड. ऍब्सोल्युटली. तर आय थिंक आय हॅव अ ह्यूज कनेक्शन विथ ह्युमर. मला ह्युमर हा आय थिंक प्रकार मला खूप आवडतं, मला खूप जवळच आहे. आय हॅव फॉलोड ऑल द लॉट ऑफ स्टँड-अप्स यू वॉच. नाही, आय थिंक द होल कॉमेडियन जॉनर जे आहे ते मी आय मीन, आणि आय थिंक आय एम ब्लेस्ड की मी म्हणजे आता लोकांना कितपत माहिती असेल, नाव वगैरे माहिती नाही, फ्रॉम अ लेजंड लाईक अ डॉन रिकल, इफ यू हॅव हर्ड, लुई सीके, जॉर्ज कार्लिन, रिकी जर्वे, तिकडचे. इकडे आपण जेव्हा बोलतो तर अशोक मामा, लक्ष्मीकांत बेर्डे, आय मीन कॉमेडी त्यांचं. करंट टाइम्स मधले जर कोणी आवडतं तर बाय द वे आय स्पीक ऑलमोस्ट 7 लँग्वेजेस. तर मला ना प्रत्येक लँग्वेज मधले कॉमेडियन्स ना वेगवेगळे वाटतात. फॉर एक्झाम्पल तमिळमध्ये तुम्ही बघितला ना, जसे लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, या दोघांचं लेजंडचं कॉम्बिनेशन आहे, तसं तिकडे ना कौंडमणी आणि सेंथिल म्हणून एक कॉम्बिनेशन. ओके, अप्रतिम कॉम्बिनेशन. ओके, यू विल बी सरप्राईज. कटप्पा जे बाहुबली मधले जे आहे ना, ही इज अ ऍब्सोल्यूट कॉमेडियन. रिअली, म्हणजे त्यांची कॉमेडी जॉनर हा एवढा स्ट्रॉंग आहे विथ दिस पर्सन कॉल्ड कौंडमणी. दीज टू आर लाईक, दे आर लाईक द ड्रीम कॉम्बिनेशन ऑफ ए कॉमेडी वर्जन. म्हणजे अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे तसंच तुम्ही म्हटलं सारखं. ओके, ते मग देर आर ह्यूज न्यू कमर्स. एक आहे जे आय लाईक हिम पर्सनली व्हेरी मच, शिव कार्तिकेयन म्हणून आहे. ही इज नाऊ अ हिरो देअर. त्याची कॉमेडी मला खूप आवडायची. आय एम अ बिग फॅन ऑफ भाऊ कदम, समीर चौगुले, देन ओमकार भोजने. तर मला प्रत्येकाचं म्हणजे एक वेगळा एक काहीतरी ना बघण्याचं दृष्टिकोन आहे वेगळा. फॉर एक्झाम्पल गौरव मोरे, समटाइम्स व्हॉट ही डज आय थिंक आय वुड नॉट बी एबल टू डू इट, आणि ते पण मला सरप्राईज एलिमेंट असतो त्याच्यात. आणि व्हॉट आय हॅव ऑलवेज सेड इज दॅट सी, इफ यू कीप 10 पीपल, कोणीतरी समोर रडायला लागला तर 2 लोक नक्की रडतील. बरोबर आहे. ओके, तर रडवणं आय थिंक इज व्हेरी इझी. तुम्ही ट्रिगर करणं कोणाला इमोशनली निगेटिव्हली खूप इझी आहे. पण समोरचा माणूस काहीतरी हसवायचा प्रयत्न करतोय, ते फार इट कॅन हॅपन दॅट 10 चे 10 लोक हसले नाही. व्हेरी डिफिकल्ट. आणि त्याच्या मनात ते ह्युमर ना खूप भारी होतं. अरे काय मी जोक मारला माहितीये का, पण कोणी असलेच नाही यार. तर हा होऊ शकतो. तर कॉमेडी इज व्हेरी गुड. अँड समेर आहे ना, डू यू लाईक हिम? या 100%. See, whatever happened, controversy is fine, but I think he's an amazing comedian. So wittiness. Present comedian मध्ये I think I follow Ravi Gupta a lot. Ravi Gupta. I think he has a very different take on everything. Very different. Varun Grover I like a lot. Varun Grover. I think खूप thoughtful comedian आहे तो. कुणाल कामरा, yes. See, Varun Grover आणि यांच्यामध्ये ना there is a thoughtfulness. Okay, here it seems there is an agenda sort of a thing to speak about a particular thing, but he is doing his own. लोक हसले तर ठीक आहे. So a comedian's job is to make people laugh. People laughed, स्टोरी ओव्हर, घरी यायचं चुपचाप. ठीक आहे, त्याच्यामध्ये खूप आलोचना करत बसायचं नाही. तर हा एक आहे. आणि आय थिंक आय हॅड सीन अ इंटरव्ह्यू ऑफ जावेद अख्तर साहेब, अँड व्हेरी ब्युटिफुली पुट. कधी कधी आपल्या मनात असताना कोणीतरी सांगताना आपल्याला वाटतं की अरे हा बरोबर. ही सेड कॉमेडी इज फॉर द बॅड टाइम्स. दिस इज अ स्टेटमेंट विच जावेद अख्तर सर मेड. आणि म्हणजे ते बोलतात की जेव्हा तुम्ही खुश आहात तेव्हा कॉमेडी तर येतच, बट कॉमेडी इज फॉर द बॅड टाइम्स. आणि आय हॅव अ युनिक कॉम्बिनेशन. माय वाईफ इज अ महाराष्ट्रीयन, माय मदर इज अ, I mean, I'm from a South Indian family.
तर कधी कधी मी पण असं मनातल्या मनात विचार करतो आणि खुद स्वतः म्हणजे कधी कधी कॉन्फ्लिक्ट असतं, तर मी जनरली डिसिजन घेतो कोणाला सपोर्ट करायचं, की मी सकाळी मला पोहा पाहिजे की डोसा पाहिजे, तर त्यांना सपोर्ट करायचं. बरोबर. तर हा आय थिंक इंटरनल कॉमेडी आहे ना सगळ्याच्या मनात चालू असतं. सम पीपल आर एबल टू एक्सप्रेस इट वेल, सम पीपल आर नॉट एबल टू एक्सप्रेस इट वेल. बट आय थिंक कॉमेडी वेन इट इज नॉट टेकन, आय थिंक इट इज द ऑपोजिट पर्सन्स रिस्पॉन्सिबिलिटी, नॉट मी हसलो. मला काहीतरी चांगलं वाटलं, मी हसलो. पण असं कधी मीटिंग मध्ये वगैरे काय झालंय? नाही. आणि सी दिस sarcasm, I don't know, म्हणजे I think South Indians are also a bit sarcastic. That added to Pune's experience for the past 12 years that I am saying. I think people in Pune are also very, very witty. Right. I'll not say sarcastic, they are witty. ते जनरली तुम्हाला बोलतील आणि कमबॅक्स असतात. कमबॅक्स क्विक असतात, तर ते ठीक आहे. दॅट गिव्ह अँड टेक चालू असतं. Sometimes the give and take is very mutual, where the other person is also very positive and I am also very positive towards taking the project towards logical conclusion. जेव्हा त्यांच्या मनात काहीतरी माझ्याबद्दल काहीतरी वेगळं इमोशन आहे, ओके, आणि दे डोंट लाईक मी, तेव्हा ते कमबॅक आणि ते रेस्पॉन्स नाही, आणि बाकी ते चालत राहतं. सो आय थिंक वन ऑफ द बेस्ट लाईन्स दॅट आय एव्हर हर्ड अँड आय थिंक आय स्टे बाय इट इज अ बुक रिटन अबाउट मायकल जॅक्सन. So I am a very huge Michael Jackson. I am also huge. I think so. No, I have been in his concert when in Mumbai. So and by the way, very funny coincidence नाही, ते मीच घडवून आणलं. I proposed my to be wife that time on Michael Jackson's birthday. हा तर मी घडवू शकतो. Michael Jackson's death 25th June was the day when we got married also. So हा एक खूप मोठा कॉन्सिडन्स आहे. आणि मायकल जॅक्सन हॅज अ ह्यूज इन्फ्लुएन्स अबाउट मी. आणि त्यांच्याबद्दल एक बुक लिहिलंय की, आणि त्या बुकमध्ये खूप 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 चांगलं लिहिलंय की पीपल्स जॉब, and they were referring to Michael Jackson, पण आय थिंक हा खरं आहे सगळ्यांसाठी. People's job is to change the other person's emotion. Right. Everyone is changing other person's emotion. You call it a product, you call it a service, you call it a podcast, you call it a stand-up and all. तर तुम्ही समोरचा इमोशन चेंज करू शकला, you can earn. Correct. तुम्ही समोरचा इमोशन चेंज करू शकला नाही, if you don't add value to any of the, तर कधी कधी आपण कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये याचा आपण वापर करतो की अरे हा ना बॉसचा खूपच चमचा आहे. सो व्हॉट इज हॅपनिंग, ट्रान्झॅक्शन अंडरस्टँड करूया. तुम्ही माझे बॉस आहेत, मी तुमचा ज्युनियर आहे. मला तुमचं इमोशन परत परत चेंज करावं लागतं. अरे सर तुम्ही खूप भारी आहात, तुम्ही मस्त केले यार, हे दुसरं कोणाने बघितलंच नाही, तुम्ही बघितलं. द मोमेंट यू आर ट्रिगर्ड विथ माय इमोशनल चार्जेस, आय विल गेट अ गुड अप्रेझल. हा गेम लोकांना कळत नाही, आणि हा गेम सारखाच बघायचा, जास्त इमोशनल नाही व्हायचं. अँड आय हॅव सीन पीपल, जिकडे आम्ही कॉर्पोरेटमध्ये होतो, 2 people विल वर्क टुगेदर. वी आर द बेस्ट ऑफ फ्रेंड्स, म्हणजे आपण रोज एकत्र चहा पितोय, आपण बाहेर जातोय, आउटिंग करतोय अँड ऑल. द मोमेंट यू बिकम माय बॉस, फॉर मी द इमोशन हॅज चेंज्ड. मग तुम्ही काही बोलात, म्हणजे जे तुम्ही पहिले बोलतच होतात, बरोबर, अरे तू असं नको करू, आता तुम्ही बॉस म्हणून बोलला ना, आय विल लुक एट यू इन अ व्हेरी डिफरंट सर्कमस्टान्सेस. अँड आय थिंक दिस ट्रिगर happens when somebody becomes a secretary and chairman. हा सेम आहे. अरे हा काय सेक्रेटरी झाला तर काय खूप भारी झाला का, चेअरमन झाला तर. आधी मित्र होते, पण रिडेव्हलपमेंटची गोष्ट सेक्रेटरी झाली की एव्हरी प्राईम मिनिस्टर वॉज अ सिटीजन फर्स्ट, एव्हरी सेक्रेटरी चेअरमॅन वॉज अ मेंबर फर्स्ट, एव्हरी बॉस वॉज अ एम्प्लॉई फर्स्ट. हे सगळे याच्यातनच निघाले. तर द मोमेंट वी स्टार्ट कम्पेअरिंग अँड कॉलिंग पीपल नेम, you need to understand 2 things. He was also you at some point of time. And you will also be that at some point of time. तर जेव्हा तुम्ही क्रॉस होणार ना, तुम्हाला पण हे नावं लावणारच आहे. तर म्हणून आय थिंक द होल इमोशनल अँगल जे आहे ना, याच्यात द ओनली थिंग इज दॅट यू शुड कीप युअर इमोशन इन कंट्रोल. बाकी लोकांचं इमोशन तुम्ही चेंज करू शकला, तो इफ यू कॅन चेंज 10 people's इमोशन, तुम्ही एक छोटे व्यापारी आहात. इफ यू कॅन चेंज 1,000 people's emotion, you are a mid-level vyapari. If you can change lakhs, you are a startup stalwart. If you can change 140 crore people's emotion, you are the prime minister. Absolutely. But ultimately we are changing emotions. So I think every time emotion change व्हायला पाहिजे. If what I say connects with you, correct, you will feel good and the podcast will go well. Absolutely. If you feel that अरे काहीतरी बकवास करतोय पण मला पॉडकास्ट घ्यायचंच आहे, we will not have a good podcast. ओके, आता मी हे बोललो आणि ऑडियन्सला वाटलं की अरे काय हा रिडेव्हलपमेंट बद्दल बोलतोय, हे सगळं कशाला ज्ञान देतोय. रिडेव्हलपमेंट बाबतीत का नाही बोलत? So I am saying all this, what I am connecting is रिडेव्हलपमेंट मध्ये लीगल, आर्किटेक्चरल, फायनान्शियल स्टफ आहे ना, हा
सोपा स्टफ आहे. तर इफ यू आस्क मी, हे मी खूप बोललोय की इट्स अ व्हेरी सिम्पल थिंग टू गेट एव्हरीवन्स इमोशनली चार्ज टू कम टुगेदर फॉर अ कॉमन पर्पज. राईट. हा होणं अवघड आहे. अँड दॅट्स वाय हे सगळं रिडेव्हलपमेंटचं लाट आलं, रिडेव्हलपमेंट झालं, पाट्या लागले आणि ऑल इज स्पेशल फॉर ऑल द पार्टीज. त्या डेव्हलपरसाठी, त्या कमिटीसाठी, त्या लोकांसाठी की अरे एवढं सगळ्यांमध्ये आपण घडवून आलो. अँड आय थिंक दॅट इज द अचीवमेंट अँड दॅट्स अ सक्सेस. एक्झॅक्टली. पण मला सांगा, मग रिडेव्हलपमेंट या पीसवर तुम्ही स्टँडअप लिहिणार आहात का नाही? काय प्लॅन आहे? मी पर्सनली माझं सांगतो की बहुतेक मी लिहीन, पण लिहिणं आणि परफॉर्म करणं आय थिंक आर टू डिफरंट जॉनर. आय डोंट नो इफ आय कॅन एव्हर गो टू अ स्टेज अँड मेक पीपल लाफ. हे होणार की नाही मला माहिती नाही, बट या आय डोंट थिंक आय विल राईट अ स्टँडअप, बट आय कॅन राईट अ बुक अबाउट इट बिकॉज देर आर सो मेनी इन्स्टन्सेस आणि एक्झाम्पल्स जिकडे आय मीन पीपल हॅव शोन इमोशन्स चेंज्ड. काही लोक पहिले नाही बोलत होते आणि नंतर ते हो बोलले, काही लोक पहिले हो बोलत होते नंतर ते नाही बोलले, काही लोक कुंपणावर राहतात, ते इकडे पण जातात तिकडे पण जातात. हे सगळ्यांना खूप वेगवेगळे इमोशन्स आहे जे मला बघायला, अँड आय थिंक आय लाईक टू ऑब्झर्व पीपल. राईट. आणि हा मला आवडतं आणि जेव्हा बोललो तर ते ठीक आहे. आणि आय थिंक व्हेरी युनिक केपेबिलिटी ऑफ सम पीपल. त्यांना रिडेव्हलपमेंट करायचं नसतं पण हे ते सांगणार नाही, पण ते काहीतरी वेगवेगळे सांगत असतील. तुम्ही प्रोसेस फॉलो करत नाहीये, तुम्ही हे करत नाहीये, ते करत नाहीये. आणि हा आय थिंक मला ऑब्झर्व करायला आवडते की हाऊ अ पर्सन इज पुटिंग फोर्थ हिज आर्ग्युमेंट फॉर नॉट लेटिंग द रिडेव्हलपमेंट हॅपन. राईट. आणि हा आय थिंक इट्स अ स्किल. सी त्यांना ते, आम्हाला ते कधी कधी आवडत नाही किंवा कमिटीला आवडत नाही कारण ते रिडेव्हलपमेंट थांबवण्याचा प्रयत्न करताय, पण हाऊ दे मेन्युअर अराउंड इट हा बघणं ऍज अ आउटसाइडर ना, हा इट्स अन ऑब्झर्वेशनल पॉइंट की कसं करतात. पण तुम्हाला असं वाटतं तुम्ही मॅच मेकर प्ले करता त्याच्यामध्ये, आणि हो लग्न जुळून आणणं हेच सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला, रिडेव्हलपमेंट होणं. पण मॅच मेकर, लग्नाचं मॅच मेकर आणि आमच्यामध्ये फरक आहे. लग्नाचा मॅच मेकर काय करतो, हे मुलगा आणि मुलगी आहे, तुम्ही दोघं लग्न करा, संपला माझा विषय. त्यांचं लग्न होईपर्यंत नसतं, बस तेवढंच आहे. आमच्या केसमध्ये आम्ही ते घर बांधेपर्यंत ते मॅच मेकिंग आहोत, तर हा दोन मध्ये थोडासा फरक तिकडे आहे बस. बाकी मला वाटत नाही की वी आर डुईंग एनिथिंग डिफरंट. पण मला एक सांगा की आता जेव्हा रिडेव्हलपमेंटचा इश्यू आहे तेव्हा यू हॅव टू वर्क विथ द ओल्डर जनरेशन. येस, यू हॅव टू वर्क विथ द मिलेनियल्स. ठीक आहे, जे आपल्या वयाचे आहेत. यू हॅव टू वर्क विथ द जेनझीज हु आर कमिंग. हाऊ इज इट वर्किंग विथ एव्हरी जनरेशन? काय तुम्हाला काय ऑब्झर्वन्स असतं? हाऊ आर मिलेनियल्स, कसे जेनझीज आणि कसे बूमर्स किंवा जे ओल्डर जनरेशन आहेत हे ती कसे रिॲक्ट करतात? तर असं तुमचं सांगितलं इंटरॅक्शन थ्रू, अँड हू accepts. I'll make a very controversial point for the times. Yes. Gen Zs are way smarter than us. We need to accept that and move on. 100%. Okay. काय होतं, आणि हे आय थिंक हे आपण सगळ्या लोकांनी ऑब्झर्व केलं असेल, जेव्हा आपण स्कूलमध्ये असतो ना, दिस इज अ व्हेरी स्टँडर्ड स्टेटमेंट. आणि हे आय थिंक एव्हरी वन हु इज लिसनिंग अँड यू वुड हॅव मेड दिस स्टेटमेंट. करेक्ट. आपला बॅच आहे ना भारी होता, आपला नंतरचा बॅच आहे ना एवढं अरे चांगलं नाही आलं, माहितीये का, ते एवढं बरोबर. अगदी 1 वर्षाची बॅच आहे, त्यालाही आपण असं म्हणतो. सो हा एक ट्रिगर पॉइंट सगळ्यांसाठी आहे की नेक्स्ट जे काही आहे ना ते बरोबर नाही, फालतूच आहे. ठीक आहे. सेकंड आहे की हे पण एक स्टेटमेंट आहे, तुम्हाला माहितीये का, आमच्या बॅच मध्ये ना आम्ही सगळ्यात जास्त धमाल घातला, आमच्या नंतरच्या बॅचला धमाल घालता येत, बेस्ट बॅच होती. सो बेसिकली हा जो ट्रिगर आहे ना, हा ट्रिगर कशामुळे होतं मला वाटतं की जे आपण करू शकलो त्याच्यापेक्षा जास्त सेकंड जनरेशन करतेय, त्या जनरेशन पेक्षा जास्त थर्ड जनरेशन करतेय. आणि आय थिंक हे विजिबल आहे. आणि याच्यात माझं ऑब्झर्वेशन इंडियाच्या 80s किड, म्हणजे आय एम एन 80s किड मध्ये आहे की वी आर आपण सगळ्यात शापित किड आहोत. वी हॅव सीन एव्हरीथिंग हॅपनिंग. सो आय विल गिव्ह यू एन एक्झाम्पल, आणि हे आय थिंक दिस इज हॅपनिंग अराउंड. यू हॅव सीन द नॉन एज फोन इरा. फोन नाही बघितलंय, ओके, ते असं डायल करणारे पासून इंटरनेट पण नाही बघितलंय, इंटरनेट पण बघितलं नाहीये. तर आता हा एक म्हणजे हा माझा प्रिय विषय, बिकॉज आय टीच. आम्हाला आमच्या लहानपणी वाटायचं की आमचे जे स्पोर्ट्स सर आहे त्यांच्या जॉब डिस्क्रिप्शन मध्ये लिहिलंय की तुम्ही कधी कोणालाही वाजवू शकता. ठीक आहे, कधी कोणाला पनिशमेंट द्या, वाजवा आणि आणि आम्ही सगळे मार खात होतो. ओके, तर इट वॉज बिकमिंग फ्रॉम द टाइम वेअर वी हॅव गॉट किड्स नाव. नाही, हिट तर सोडा, आय मीन
हा ट्रिगर जे आहे ना हे लोकांना कळायला लागलाय. अँड द न्यू जनरेशन जेन्झीज आर बिकमिंग स्मार्टर का? कारण आपल्याला लहानपणी कसं तरी वाटायचं ना, तर आपण आईला जाऊन बोलायचं मला ना कसं तरी होतंय. ओके, आई बोलायचं झोप जा. ओके, नाहीतर आई पण 2-3 द्यायचं आणि संपला विषय. तिकडे कसं तरी होतं, एन्झायटी नॉर्मल. मेडिकल ट्रीटमेंट झालेलं आहे. ठीक आहे. Now they have become smarter to understand what that emotion is. Is it anxiety? Is it trauma? Is it हे जे words आहे. आणि I think some people of our generation are not able to accept this fact that people are understanding what that emotion is. Yeah. I think म्हणून आपण त्यांना बोलत जातो अरे हे काय करतात. But I'm telling you, Gen Zs are way smarter. They can express themselves far better. Also, they're so tech savvy. They are always updated more than us. नाही, मी तुम्हाला एक सांगतो. आय मीन Gen Zचं एक मोठा कंप्लेंट कॉर्पोरेट मध्ये आहे की हे लोक ऐकत नाही, काही झालं तर ते सोडून जातात. मी बोललो हे मी करायला पाहिजे होतं. खरंय. लॉट ऑफ टाइम इन कॉर्पोरेट वी ऑल फेल्ट दॅट वे, बट वी आर सो मच इमर्स्ड इन EMIs and making people around us happy that we never took that step. आणि टेकिंग अवर बॉस सो सिरियसली, टेकिंग दॅट जॉब सो सिरियसली, जसं की आपलं लाईफ वॉज डिपेंडेड. म्हणजे हा खरंच व्हॅलिड पॉइंट आहे की मे बी जर मला तेव्हा अलर्टनेस किंवा अवेअरनेस असता द वन दॅट जेन्झीज हॅव नाव, मे बी मी 10 वर्ष नसतं काम केलं, मी 5 वर्षात सोडलं असतं. अँड आय थिंक थँक्स टू द इन्कम दॅट हॅज जनरेशन हॅज हॅपन्ड, त्यांना ती मजबुरी नाहीये ना की मला अरे राहायचंच आहे, आय डोंट वॉन्ट टू रिमेन अंडर अ टॉक्सिक बॉस. हे नाहीये, नाही तुला नाही आवडत ना मी, आणि जॉब्स आहेत. सो आय थिंक जेन्झीज आर वे स्मार्टर. ज्या दिवशी जेन्झीज रिडेव्हलपमेंटला येतील, माझ्या मते रिडेव्हलपमेंट पटकन होऊन जाईल. बिकॉज they will go to a ChatGPT, they will go to an AI and all, they will gather all the information and then they do it. I work with 2 of my cousins, so they are into redevelopment, rent developers नाव आहे त्यांचं, and they are 24, 23 दोघंही, आणि they are working with their family आहे त्यांचे याच्यात. सो पण ते इतकं क्विक आहेत, म्हणजे आता आम्ही त्यांच्याबरोबर ब्रँडिंग वगैरे करतोय ना, ते लाईक नाही ना आम्ही आमचं करून आणतो. दे विल गो टू ChatGPT, दे विल गो टू मिडजर्नी, सगळे ऍप. ते आर्किटेक्टला जरी नसेल जमत ना, म्हणजे काय ड्रॉइंग वगैरे त्यांना काय फसाड, फॉर एक्झाम्पल एक फसाड हवं होतं करून, दे मेड शुअर की ते त्यांनी त्याचा रिसर्च केला, त्यांनी त्याचं हे केलं, त्यांनी ते दाखवले प्रिंट ते करून, सो दॅट इट वॉज इझियर फॉर द डिझायनर टू मेक द प्रिंट आउट. म्हणजे हे तर इम्पॉसिबल. आपल्या असतं तर आपण काय केलं असतं की अरे नाही एक माणूस बघ, त्याला कन्सेप्ट ती कशी तरी दाखव, हे समजव ते समजव. बट दे आर क्विक टू मेक डिसिजन्स and they get it executed faster. तर they are smarter. You need to just imbibe some experience into them. Correct. आणि I think they will be just fine. म्हणजे हे लोक आजकाल, म्हणजे मी कधी कधी कॉन्टेंट बघत असतो, जेन्झी they will absolutely, they are way ahead. Millennials are very balanced, कारण I think they have seen both sides of it. तर I think millennials साठी जे आम्ही रिडेव्हलपमेंट मध्ये बघतो, the biggest problem is they don't have time. ते काम करतायत किंवा हे करतायत, तर आम्ही आमचे जे काही मीटिंग जे आहेत ते वीकडेज मध्ये संध्याकाळी लेट होतं, नाही तर सॅटर्डे संडेजला. बरोबर. आणि वेन आय एम वर्किंग विथ ओल्डर जनरेशन, एक्सपिरियन्सेस कम बॅक. बरोबर आहे की, आणि दे स्टार्ट फ्रॉम अ व्हेरी डिफरंट पॉइंट की म्हणजे हा, आणि कधी कधी आपण स्टार्ट नाही करू शकत. हा मी कधी घेतला होता आणि कसं घेतला होता माहितीये का, घर इज देअर स्टार्टिंग पॉइंट. बरोबर. सो द इमोशन अटॅच टू दॅट होम करेक्ट इज व्हेरी हाय. आणि त्याच्यामध्ये हा भीती असणं की अरे काहीतरी झालं, हा घर आपल्या हातात गेलं, हा एक भीती असते. सेकंडली, आय थिंक आय हॅव नेव्हर सीन एनी ओल्डर जनरेशन, म्हणजे जे सिनियर सिटीजन्स आहे, हु आर नॉट विशिंग वेल फॉर देअर किड्स बिकॉज ऑफ देअर होम. म्हणजे अरे हे घर आपलं झालं, रिडेव्हलपमेंट झालं तर माझ्या मुलासाठी होईल, ते मोठ्या घरात येतील, त्यांच्याकडे वेल्थ जातील, सो दे वॉन्ट टू पास ऑन द वेल्थ. तर हा आहे ना 3 वेगवेगळे जनरेशनल गॅप आहे, आणि एव्हरीवन हॅज देअर ओन इमोशन्स डिफरंट. आणि हे आय थिंक द मोमेंट यू अंडरस्टँड दिस, आय थिंक यू विल बी बेटर. इफ यू स्टार्ट रेझिस्टिंग एनी ऑफ दिस इमोशन, यू आर नॉट गोइंग टू मेक इट. कारण आता फॉर एक्झाम्पल एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये एक नाना नानी पार्क काढलं, तर तुम्हाला आता जेन्झीसाठी काढावं लागेल की इकडे पिकल बॉल पण होऊ शकतं का. नाउ यू बॅलन्स दिस आउट. अम्युनिटी स्पेस, म्हणजे हा एक खूप मी वेगळा उदाहरण देतोय. दॅट्स ट्रू. मिलेनियल्सला कॅन वी कीप कोवर्किंग स्पेस, कारण त्यांना तिकडे बसून काम करायचं. तर आय थिंक हे सगळ्यांसाठी आपल्याला विचार करून करण्याचे जे कार्यक्रम आहेत ते रिडेव्हलपमेंट आहे, म्हणून हा कठीण आहे. आणि आय विल कम टू अ मॅथमॅटिकल लॉजिक फॉर द लव्ह ऑफ माय मॅथमॅटिक्स इज, आपण आहे ना खूप व्हेरिएबल्स बद्दल बोलतोय,
And I think in general the problem is that till the time one variable is there, people will understand it very very fast. हा संपला. Okay, percentage मिळाला, redevelopment झाला, संपला. is a very simple variable. Percentage plus quality, दोन variable complicates. Redevelopment मध्ये we are talking about number of people multiplied by their परम्युटेशन कॉम्बिनेशन, PC1 जे आपण करतो तेवढे कॉम्बिनेशन्सचे आपल्याला व्हेरिएबल सांभाळायचे. बरोबर. तर कोणाचं टेरेस होतं, कोणाचं गार्डन होतं, कोणाचं स्टॅम्प ड्युटी भरलेलं नाहीये, हे सगळं पण याच्यात आलं. सो आय थिंक द नंबर ऑफ व्हेरिएबल्स गेटिंग बिगर, द जॉब ऑफ द वेंडर्स अँड द प्रोफेशनल्स ऑल्सो गेट्स कॉम्प्लिकेटेड. तर हा सिम्प्लिफाय करून करणं जमेल की नाही जमेल बघू आता जेव्हा तेव्हा. पण मग काय जास्त हार्ड काय असतं की हँडलिंग सोसायटी मेंबर्सचे एक्सपेक्टेशन्स का हँडलिंग एक्सपेक्टेशन्स ऑफ इन्व्हेस्टर्स, काय सगळ्यात जास्त चॅलेंज? सोसायटी मेंबर्स. पण सोसायटी मेंबर्स का? कारण एव्हरीवन हॅज अ डिफरंट एक्सपेक्टेशन विदिन अ सिंगल फॅमिली ऑल्सो. फॉर एक्झाम्पल वेन वी गो फॉर अ रिडेव्हलपमेंट आणि आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा वी हॅव सीन हे की किचन कसं असणार आम्हाला सांगा. फॉर सम पीपल इन द हाऊस द किचन इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. काही लोक बोलतील बाल्कनी कसं असेल सांगा. तर आता एक्सपेक्टेशन इकडे दोन वेगळे झालेत. बरोबर. वास्तूप्रमाणे असेल का? नाही, स्ट्रक्चर मला जास्त चांगलं पाहिजे, मला लेआउट चांगलं पाहिजे, आम्हाला ओपननेस या अँगलनी जास्त पाहिजे अँड ऑल. सो ऑल दिस अँगल आहे ना, जे प्रत्येकाचं एक्सपेक्टेशन जेव्हा वेगवेगळं असतं तेव्हा आय थिंक टू हँडल सोसायटी मेंबर्स एक्सपेक्टेशन अँड अल्टिमेटली एज्युकेट देम की सगळं तर काय होणार नाही. बरोबर. ओके. आणि आय थिंक आम्ही एका आर्किटेक्ट बरोबर काम करतो आणि त्यांचा एक सुंदर शब्द मी परत परत वापरतो, आपण बंगले बांधत नाही आहोत. सो वेन यू आर बिल्डिंग अ स्ट्रक्चर, त्याच्यातले काही पॉइंट्स आहे ना ते बंगलो सारखं होऊ शकत नाही. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल मिरर इमेज फ्लॅट, इकडचा किचन नॉर्थला आहे तर इकडचा किचन साऊथला असणार. हा आय थिंक बिल्डिंगच्या याच्याप्रमाणे डायनॅमिक्स. ऑर वी नीड टू मे बी रिइन्व्हेंट वास्तू according to a taller tower. I was seeing a podcast with some Vastu Shastra expert and he beautifully explained की जमिनीचा वास्तू वेगळं असतं, बिल्डिंगचं वास्तू वेगळं असते, घराचं वेगळं असतं. बरोबर. तो आय थिंक लोकांना समजवणं, अगेन एज्युकेटिंग इज द पार्ट. तर ते आपल्याला करावं लागतं. सो दॅट्स वाय हँडलिंग सोसायटी मेंबर्स एक्सपेक्टेशन इज हार्ड. सिन्स वी आर ऑन दिस टॉपिक, असं जर एक आम्हाला हा प्रश्न आलेला आहे आम्हाला की इफ देर इज ओनली वन पार्टी इन द होल सोसायटी दॅट वॉन्ट्स टू गेट रिडेव्हलपमेंट डन, तर त्यांनी काय करावं? आउट ऑफ सपोज 8-10 फ्लॅट्स असतील. सो सी, याच्यात ना एस्टॅब्लिश लीगल प्रेसिडेन्स आहे. तुम्हाला मेजॉरिटी पाहिजे, म्हणजे 51% पाहिजे. म्हणजे काही झालं तरी नाही. थिंक अबाउट दिस ॲज रनिंग इंडियन इलेक्शन. ठीक आहे, आपल्याला म्हणजे एवढे सीट्स पाहिजे, विच इज 51% सीट. बरोबर. रिडेव्हलपमेंटला तुम्हाला 51% लोकांचा होकार पाहिजे. 51% लोकांचा होकार असेल, यू हॅव टू गो फॉर रिडेव्हलपमेंट. एकाने सांगितलं की मला रिडेव्हलपमेंट पाहिजे. सो पाहिजे आणि होणार याच्यातला फरक असा आहे की या माणसांनी सगळ्यांना कन्व्हिन्स करायचं की आपण एकत्र जाऊया, आपल्याला हा चांगला मिळेल तर आपण करूया. किंवा ज्याला नाही करायचंय त्यांनी 51%ला कन्व्हिन्स करावं. सो अल्टिमेटली इट्स अ पॉइंट ऑफ कन्व्हिन्सिंग द मेजॉरिटी. राईट. आता ते जे मेजॉरिटीला कन्व्हिन्स करतील ते प्रमाणे पुढे जाईल, बस संपला विषय. याच्यात काही म्हणजे याच्यात दुमत नाही आहे. अँड केस लॉज अंडर हायकोर्ट, आय थिंक इव्हन सुप्रीम कोर्ट अँड सिव्हिल कोर्ट्स हॅव बीन व्हेरी व्हेरी क्लिअर. बरोबर. मेजॉरिटी असेल, यू कॅनॉट ट्रबल द मेजॉरिटी इन अ रिडेव्हलपमेंट सिनारिओ. बी स्कूल किंवा बिझनेस स्कूलचा एक्सपिरियन्स कसा होता त्याच्यावर थोडंसं बोलूया का? कारण का आय नो यू हॅव स्ट्रॉंग ओपिनियन्स ऑन दॅट. नो, बी स्कूलचा माझा ओपिनियन इज, सी, बी स्कूल इज फॉर नेटवर्किंग. सेकंडली, इवन आय एम, म्हणजे माझ्याकडनं चुका झाल्यात. आय थिंक बी स्कूल नंतर स्टार्टिंग बिझनेस शुड बी द मेनिंग. राईट. हा आय थिंक हा थोडं खूप एक्स्ट्रीम स्टेटमेंट असेल. अपडेटेड विथ द करिक्युलम. वाय? बिकॉज मला असं खूप वेळा कळतं किंवा मी पण असं लोकांना भेटतो, पण काय आम्हाला शिकवतात वेगळं आणि प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स खूप वेगळा आहे. सी, हा एक स्टेटमेंट आहे ना, नॉट इवन क्लोजर. Schools can never give you practical experience. You should but take that out of the topics are not closer. Topics असतात ना. See, in every MBA curriculum, entrepreneurship will be a topic. Right. Okay, business management will be a topic. Uh-huh. आता the difference is that
हाऊ आर यू युझिंग व्हॉट यू आर लर्निंग, हा आपल्यावरतीच असेल. हा कधीही स्कूल जबाबदारी कुठलीही स्कूल बरोबर जबाबदारी घेऊ शकत नाही. ओके, मी तुम्हाला स्कूलमध्ये आय इंट्रोड्यूस यू टू क्रिकेट, करेक्ट, मी तेवढंच करू शकतो. आता क्रिकेटमध्ये तुम्हाला करिअर करायचंय, दॅट इज युअर ओन. हे मी तुम्हाला इकॉनॉमिक्स शिकवलं, आता यू बिकम अन इकॉनॉमिक्स इज युअर ओन थिंग. तर आय थिंक हे बी स्कूलच्या बाबतीत, कारण फीस जास्त असतं, हा एक एक्सपेक्टेशन खूप वाढतं की बी स्कूल नंतर ना ते त्यांनी बिझनेस वगैरे सगळं शिकायला पाहिजे. बिझनेस इज समथिंग विच कम्स इन बिल्ट. Okay, you need to take risk, you need to do something which you cannot be doing. Again, come back to the same topic. Can your skill change emotions of many people? If you can, go solo. Right. If your skill can change 2-3 people or 5 people emotions within the team, go for corporate. Simple. याच्यात एवढं जास्त असं हे करणं की नाही हा बरोबर आहे आणि हा चुकीचा आहे, हा आय थिंक वी एक्सटेंड द आर्ग्युमेंट अ लॉट. And I think one of the pet problem that I have had, and I think I tell it for my generation, एक आहे ना, आपण इंडिया जनरली स्किप्स होल थिंग. ओके, फॉर एक्झाम्पल आपण नॉर्मल फोन नंतर, पेजर नंतर जे आपण स्मार्टफोन आहे ना, इंडिया स्किप्ड वन ऑफ द होल थिंग सेपरेट. वी डायरेक्टली मूड ऑन टू द स्मार्टफोन्स. आणि आय थिंक इट्स अ व्हेरी बिग केपेबिलिटी ऑफ इंडियन्स. आपण स्किप करू शकतो. या सगळ्या याच्यामध्ये ना, आय थिंक एक स्किप जे माझ्या मते झालंय इज पीपल हॅव बीन टोल्ड, आवर जनरेशन, प्लीज व्हॉइस युअर ओपिनियन. ठीक आहे, तर ओपिनियन द्यायला आपण खूप मोकळे झालो, बरोबर आहे. बट आय थिंक व्हॉट हॅज नॉट बीन टॉट इज हाऊ टू फॉर्म एन ओपिनियन. Do you read to form an opinion? Do you go search about it, research about it? किंवा मी काहीतरी एक रील बघेन आणि मी चालू करेन की नाही मला वाटतं हे बरोबर नाहीये. ठीक आहे, बट आर यू learned enough to make opinion about thing? I think nobody is asking that question. The second thing, I think we as I take responsibility of me. I'm not speaking for others. I think one of the major triggers which has happened is, one of the thing which has gone completely missing is nobody taught us parenting. And I think this is a missing puzzle. Correct. I think काहीतरी स्टार्टअपनी केलं की लास्ट 100 जनरेशन मध्ये, वेन पीपल वर लिव्हिंग इन अ जॉईंट सेटअप फॅमिली, तर जॉईंट सेटअप मध्ये काय व्हायचे, मला आजोबा खूप भीती वाटते, तर एक भीती झाली. माझा एक मामा होता, तो मला खूप लाड करतो, तिकडे लाड आला. मामी मला लवकर जेवण बनवून द्यायची, तर ते. त्याच्यानंतर आजी असायची, ती मला सांगायची की अरे तुला माहितीये का, संकष्टी म्हणजे हे असतं, अंगारिका म्हणजे हे असतं. इमोशनल ट्रान्झॅक्शन. हा जे कॉम्पोनंट आहे ना, आपण अगेन वी एस अ सोसायटी, हा जेव्हा आपण न्यूक्लिअर फॅमिलीकडे आलो ना, वी नेव्हर थॉट अबाउट इट की हा कोण भरपाई करणार आहे. करेक्ट. म्हणजे आज मला संकष्टी बद्दल, अंगारिका बद्दल, चतुर्थी बद्दल कोण सांगणार, मला बिल्डिंग विदाउट अ बेस. हा, तर हा जबाबदारी आहे ना फक्त 2 लोकांमध्ये आलं, विच इज द पेरेंट्स. अँड बिचारे दॅट पेरेंट्स आर ऑल्सो वर्किंग. सो दी होल थिंग दॅट यू नीड टू बी स्ट्रिक्ट हिअर, यू नीड टू बी, हे ना कधी पास ऑन झालं नाहीये. तर आय थिंक त्याच्यामुळे ना हा ओपिनियन फॉर्मेशन आणि हा आय थिंक माझ्या मते दोन्ही लिंक्ड आहे. तर बेसिकली यू नीड टू लर्न युअर सेल्फ, यू नीड टू रिसर्च युअर सेल्फ मोर अँड देन स्टार्ट गिव्हिंग आउट ओपिनियन्स. नाहीतर काय, आता आय थिंक द ट्रेंड इज दॅट, काहीतरी रील बघितलं मी, चला ओपिनियन मारून देऊ. पहिला 10 लोक काय बोलतात ते बोलतात ना, नंतर विचार करू. नाही, मला काहीतरी वेगळं करायचं, तर मी 11 ना, मी 10 लोकांपेक्षा व्यतिरिक्त काहीतरी बोलू, तर आय विल मेक अ डिफरंट ओपिनियन अँड ऑल. पण आय थिंक पीपल डोंट रीड अबाउट थिंग्स. ओके, आता एनी टॉपिक यू टेक, ओके, म्हणजे द मोस्ट कॉन्ट्रोवर्शियल ऑफ टॉपिक रिगार्डिंग वॉर ऑर समथिंग, अंडरस्टँडिंग व्हॉट द लँड वॉज, हाऊ द रिलिजन वॉज. हॅव यू रेड 2 books? Then you are eligible to comment. If you have not read books, you are not eligible to comment. हा जर फिल्टर आला ना इंस्टाग्राम मध्ये, खूप भारी होईल. Coming to books, do you read a lot? Yeah. I only read. मला वाटतं की सगळ्या चुका आपल्याला कशाला करायचंय, बुक्स मध्ये लिहिलेले काय चुका झालेल्या आहेत ते वाचून घ्या. आणि आय थिंक दॅट कुठली वाचतायत? सो करंट बुक आय एम रीडिंग इज अ रिपीटेड रीडिंग कॉल्ड सुपरनॅचरल. तर बाय द वे हा माझा खूप वन ऑफ द फेवरेट ऑथर्स आहे, कॉल्ड जो डिस्पेन्सा. इनफॅक्ट I suggest that. Was there a series also on this? No. I don't know. Series तर माहिती नाही, पण he has written a very beautiful book called You Are the Placebo. Okay. I think a must read for everybody. He explains how you can
युअर हेल्थ इज युअर इंटरनल थिंग अँड नॉट एक्सटर्नल थिंग. तर प्लॅसिबो म्हणजे काय असतं, आय डोंट नो इफ यू नो. प्लॅसिबो इज यू गिव्ह अ मेडिसिन आणि इकडे ना काहीतरी फक्त तुम्ही काहीतरी देता अँड यू फील दॅट अरे हा गोळीमुळे ना मी बरं झालो. सो द होल बुक एक्सप्लेन्स हाऊ यू कॅन बी द प्लॅसिबो. होमिओपॅथीला म्हणतात की प्लॅसिबो आहे तसं, म्हणजे डिबेटेड टॉपिक आहे. नाही त्याच्यामध्ये मी जाणार नाही बिकॉज आय डोंट अंडरस्टँड द सायन्स बिहाइंड इट. पण यू आर द प्लॅसिबो आय थिंक वन ऑफ द बेस्ट बुक्स दॅट आय हॅव रेड एव्हर आणि मी ते परत परत वाचत जातो. सिक्रेट आय हॅव रेड अ लॉट ऑफ टाइम. अनदर वन ऑफ माय फेवरेट ऑथर्स इज खालिद हुसैन, काइट रनर आणि हे जे आम्ही केलेलं आहे. देन रिसेंटली सेपियन्स आणि हे जे युवाल नोआ हरारी जो आहे, सो आय थिंक आय रीड दॅट. मी मध्ये मध्ये काही काही वेगळे, द लास्ट बुक दॅट आय रेड अँड कम्प्लिटेड वॉज गोपीचंद बायोग्राफी, शटलर्स फ्लिक त्याचं नाव आहे. तर असे आय थिंक रिडिंग कीप्स यू स्टेबल. तर रिडिंग, आणि मी मुंबईचा आहे तसा. अदर थिंग विच कीप्स मी स्टेबल इज कधी कधी तुम्हाला वाटलं ना अरे तुला माहितीये का मी सीए फर्स्ट अटेम्प्ट क्लिअर केलंय, असे एक ना वर्चस्व येतं, तेव्हा जाऊन ना मुंबईमध्ये पीक टाइम मध्ये ट्रेन मध्ये घुसायचं. ठीक आहे, यू गो फ्रॉम से बोरिवली टू दादर और समथिंग, यू विल ग्रो व्हेरी हंबल बाय द टाइम यू रीच दादर. कोणाला तिकडे आजूबाजूला काही फरक पडत नाही. तू सीए फर्स्ट अटेम्प्ट आहे, तू ISB आहे, तू एंटरप्रेनर आहे, कोणाला काही फरक पडत नाही. सो वन ऑफ द कामिंग इन्फ्लुएन्स when you are Mumbai, I mean when you go to Mumbai, is travel by local train in peak time. Humbles down. कोणाला काही फरक पडत नाही. And I think reading generally keeps you grounded. स्पोर्ट्स मध्ये इंटरेस्ट आहे आपण जसं very बोलतो. I follow फेवरेट स्पोर्ट आणि वाय तरी पण जरी असं गो टू स्पोर्ट म्हणजे so I think वीकेंडला मिसच नाही करू शकत वगैरे असं, किंवा मेक इट अ पॉइंट टू वॉच. नाही तो see as an Indian obviously cricket is an emotion. We have grown in Sachin Tendulkar's time. You cannot not love cricket. I love watching football. Which team do you support? So I am very clear, Barcelona and Arsenal. Arsenal. Okay. So I'm a United fan. Which is okay. I respect. I think Alex Ferguson is one of the favorite managers that I have. Though we were competing, but ठीक आहे. Arsenal, I think very very big fan. मी basketball खूप follow करायचो. When Michael Jordan used to be playing and all. आता पण मी फॉलो करतो. बघ फेवरेट कोड मेसी का रोनाल्डो? So I have a good take on it. I think this versus this should be maintained by media only. मला वाटतं, आणि this I say with all my म्हणजे विचार करून बोलतोय मी, असं नाही की मी काहीतरी सांगायला लागतंय. आय थिंक यू शुड लव्ह द गेम. मला जेव्हा आर्टिस्टिक फुटबॉल बघायचं असेल ना, आय विल गो अँड वॉच मेसी. मला जेव्हा हार्डवर्क आणि जेव्हा कसं धावतो आणि कसं फिटनेस ठेवतो हे करतो, आय विल गो अँड वॉच रोनाल्डो. ओके, मला तुम्ही जर पाठीमागे गेला तर आय डोंट नो, दिस इज अ प्लेयर आय लाईक द मोस्ट. आणि हा बिकॉज आय एम आर्सेनल फॅन, आय थिंक दॅट्स वाय इट माइट बी. एक प्लेयर होता डेनिस बर्गकाम नावाचा, ही इज अ नेदरलँड्स पर्सन. आणि आय थिंक तुम्ही युट्यूब मध्ये जर फक्त सर्च केला ना द बेस्ट फर्स्ट टच, तर you will get Dennis Bergkamp for sure. So his first touch and his passes were like the most talked about thing. आणि त्याचं जे कॉम्बिनेशन आहे, one of the French great player called Thierry Henry. तर डेनिस बर्गकाम आणि Thierry Henry were the deadliest combination. मला ते आवडायचं. मला ब्राझीलचा रोनाल्डो प्रचंड आवडतो. रोनाल्डिनिओ इज वन ऑफ माय फेवरेट लेजेंड्स वाटतो. कार्लोस, रॉबर्टो कार्लोस झालं, इटालीचा पावलो माल्डिनी झालं. तर आय थिंक माझा हा वैयक्तिक आहे की यू शुड लव्ह फुटबॉल. डोंट गेट डिवायडेड बिटवीन मेसी. कारण काय, मेसी रोनाल्डो तुम्ही टाकला ना तर खालती येईल, विच वी डू इट अ लॉट लाईक विराट कोहली आणि रोहित शर्मा. करेक्ट. ठीक आहे, कशाला, इफ आय वॉन्ट अ चेस टू बी डन आय विल वॉच विराट कोहली. आय वॉन्ट अ ओपनिंग, फॅन्टास्टिक ओपनिंग, आय विल वॉच रोहित शर्मा. हे इथपर्यंत ठीक होतं. Then you start comparing across generation, it is never going to go down. Like a very pet topic is Michael Jordan की LeBron James. कशाला कम्पेअर करताय? त्यांच्या वेळेस डिफेन्सच वेगळं होतं. तिकडे ना म्हणजे लोक मारायचे. माय फेवरेट प्लेअर, वन ऑफ माय फेवरेट प्लेअर इन बास्केटबॉल ऑन द डिफेन्स साइड वॉज अ प्लेअर कॉल्ड डेनिस रॉडमॅन. ही वॉज शिकागो बुल्स. जेव्हा त्यांनी 3 केलं, ही वॉज सो टाईट डिफेन्सिव्हली. तो म्हणजे तो मारामारीपर्यंत जायचा. आता तुम्ही हात लावला तरी फाऊल आहे. सो यू आर कम्पेअरिंग 2 जनरेशन. तिकडे काहीच नाही. आता तुम्ही कोकाबुरा बॉल बरोबर
तुम्ही सचिनच्या इनिंग्सला तुम्ही नाही कम्पेअर करू शकत. यू कॅनॉट कम्पेअर मार्नस लबुशेन वर्सेस रिकी पॉन्टिंग नाही करू शकत. तर हे सोडून द्या. यू लाईव्ह क्रिकेट, वॉच एव्हरीवन. तर मेसी आणि रोनाल्डो जर डेव्हलपर्स असते, आय थिंक रोनाल्डो रिडेव्हलपमेंट मला सगळ्यात महागडं फ्लॅट जे आहे ना तो रोनाल्डो विकेल आणि मेसी विल एन्श्युअर की रिडेव्हलपमेंट मध्ये सगळ्यांना फ्लॅट्स मिळतोय आणि चांगलं फ्लॅट्स मिळतोय. आय थिंक हा फरक आहे. आणि माझ्या पर्सनॅलिटीज आणि माझ्या मते दोन्ही. आणि हा मी तर कधी लोकांना सांगतो हे दिस वर्सेस दिस करूच नका. You cannot compare two people because the team structure is different, manager is different, the ground is different, the crowd is different. नाही कम्पेअर होऊ शकत. आय थिंक हे कम्पॅरिझन आहे ना, अगेन मीडिया वॉन्ट्स टू चेंज द पीपल्स इमोशन. विराट वर्सेस रोहित टाकला ना तर रोहितचे फॅन्स इकडे भडकतील विराटच्या वर, आणि त्यामुळे त्या कॉन्टेंटला पैसे कमवत आहेत. करेक्ट. ओके, तर त्याच्यामुळे आपण कशाला ट्रिगर व्हायचं. मला फुटबॉल आवडतं, मला क्रिकेट आवडतं. आय विल वॉच बोथ. कमिंग टू द रिडेव्हलपमेंट गुरु, थोडस आमच्या लोकांसाठी जर रिडेव्हलपमेंट गुरु रिडेव्हलपमेंट गुरुचे चॅनल या आणि ड्रीम्स रिडेव्हलपमेंट. हा, तर ड्रीम्स रिडेव्हलप म्हणजे आम्ही मेजरली काय करतो की वी हॅव क्रिएटेड अ प्लॅटफॉर्म अँड वी आर ऍक्च्युअली कमिंग अप विथ फ्यू न्यू सर्व्हिसेस अँड प्रोडक्ट. तर हा बेसिकली माझं असं हे होतं जेव्हा माझं रिडेव्हलपमेंट झालं होतं अवंतिका अपार्टमेंट आयडल कॉलनीमध्ये, की लोकांना रिडेव्हलपमेंट पाहिजे तर त्याच्याबद्दलचं एज्युकेशन, त्याच्याबद्दलचं सर्व्हिसेस एका प्लॅटफॉर्म मध्ये असायला पाहिजे. बरोबर. तो इट बिकम्स बेटर. ओके, तर सगळं आम्हालाच करायचं तसं नाहीये. बेसिकली वी कॅन गेट एव्हरीवन टुगेदर. म्हणजे मला आज तिकडे खालती उतरून मला कॅब शोधायचं आहे, आय नो वेअर टू, ओला आणि उबर मी करीन, आणि जे काही नवीन येईल ते मी करीन. असं देर वॉज नॉट अ गो टू प्लॅटफॉर्म फॉर रिडेव्हलपमेंट. हा एक ट्रिगर होता आणि मला वाटलं की असं काही मला असलं असतं तर मला आवडलं असतं. बरोबर आहे. अँड दॅट प्रॉम्प्टेड मी टू स्टार्ट. हा एआय पण आहे. आय थिंक यू पुट एआय. सो आम्ही त्याच्यात काय तर ते एज्युकेशन पर्पज वी आर फुलफिलिंग थ्रू रिडेव्हलपमेंट गुरु ऍज अ युट्यूब, पॉडकास्ट अँड मेनी अदर सॉर्ट ऑफ. कारण आता आय थिंक ते गरजेचं आहे लोकांना आणि आय थिंक इट रिचेस फार. अँड आय एम अमेज्ड ॲट आम्ही जेव्हा काही पॉडकास्ट किंवा काही पॉइंट्स, चांगलं पॉइंट जेव्हा आमचे तज्ज्ञ सांगतात कोणीतरी ज्यांना आम्ही बोलवतो, इट गेट सर्क्युलेटेड सो वाईडली. आणि आय थिंक ते होणं गरजेचं आहे. तर आणि दॅट इज वाय यू आर तुम्ही ते एक मेंटॅलिटी शिफ्ट करतायत की जी गोष्ट रिडेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनाने कसं असतं की एक्सपिरियन्स नसतो आपल्याला, पण आपण कोणाचं जरी ऐकलं असते गोष्ट रिडेव्हलपमेंटची, अरे त्यांना असंच झालं, अरे बिल्डरच असा होता, अरे सोसायटीच अशी, अरे तो मधला माणूस आहे ना त्यालाच सगळं हवंय हा बहुतेक, हा म्हणून त्याला रिडेव्हलपमेंट करायचं आहे बहुतेक. या सगळे जे मिथ्स आहेत ना ते तुम्ही बस्ट करतायत, विच इज आय थिंक अमेझिंग. वी आर ट्राईंग, बट आय थिंक कसं आहे, दिस इज माय ऑब्झर्वेशन अबाउट सोसायटी इन जनरल, एव्हरी इज नेगेटिव्ह न्यूज स्प्रेड्स फास्टर. ऍब्सोल्युटली. आणि ते कोणी सांगितलं अरे माहितीये का हे काहीतरी गडबड होईल, पीपल आर इन जनरल फिअरफुल इन नेचर. तर ते नेगेटिव्ह न्यूज ट्रिगर्स मोर, पॉझिटिव्ह न्यूज मे ऑर मे नॉट ट्रिगर. तर म्हणून आपल्याला ते या दोघांचं ब्रिज जे आहे ना ते एज्युकेशन आहे. बरोबर. इफ यू कॅन एज्युकेट पीपल मोर की असं करा असं करा असं करा, तर आय थिंक दॅट मे हेल्प फ्यू पीपल. आणि आय थिंक आय एम व्हेरी क्लिअर इन एव्हरीथिंग दॅट आय डू. हे असं जे म्हणजे समाजसेवा सारखं ना की 1,00,000 लाईव्ह आय विल इफेक्ट, नाही 1 लाईव्ह इफेक्ट झालं, ज्याला समजलं की ठीक आहे, आय एम ओके विथ इट, आय मीन मला ते नाही करायचं. तर ते म्हणून वी आर पुटिंग आउट ॲज मच कॉन्टेंट अबाउट रिडेव्हलपमेंट ॲज पॉसिबल. रिडेव्हलपमेंट गुरु आणि एआय, हे माझं ठाम मत आहे. आय थिंक इन द नियर फ्युचर यू विल यूज एआय इन सम फॉर्म ऑर द अदर. तुम्हाला कळणार पण नाही की तुम्ही एआय वापरलं. ओके, तो आय थिंक द ट्रिक इज टू हाऊ टू यूज एआय rather than resisting it or talking about it or telling that अरे काय it will kill jobs. So I think job killing technology भरपूर येऊन गेले. AI is not the only one. जेव्हा मशीन आले तेव्हा पण इंडस्ट्रियलायझेशन इज द बिगेस्ट असं बोलले होते जॉब किलर. नाही आहे. So if you are good in something, I think you will get. And if you are having a tool which is coming new, त्याला तुम्ही जर शिकलात तर आय थिंक युअर जॉब इज आय थिंक सेक्युअर्ड. पण तुम्ही एक रोडमॅप सांगा ना आम्हाला की जर कोणाला रिडेव्हलपमेंट करायचं आहे हा पॉडकास्ट बघून, तर काय रोडमॅप असला पाहिजे थोडक्या ह्याच्यात? कारण रोडमॅप खूप क्लिअर आहे. बाय द वे हा रोडमॅप आय थिंक सगळ्यात सोपा रोडमॅप आहे. पीपल नीड टू जस्ट फॉलो द सिम्पल थिंग. एकत्र या, ठराव पास करा, फिजिबिलिटी करा,
डॉक्युमेंट चेक करा, टेंडर काढा, डेव्हलपर सिलेक्ट करा, त्याच्याबरोबर व्यवस्थित अग्रीमेंट्स करा, पूर्ण सँक्शन नंतर घर सोडा. हा स्टेप तुम्ही फॉलो, बाय द वे हाच स्टेप आहे, देर इज नो थर्ड स्टेप. हा पूर्ण, आणि बाय द वे याचा एक गाईडलाईन पण आहे 4 जुलै 2019चा. तर इट हॅज पुट द प्रोसेस, आणि दिस प्रोसेस कॅन बी डन विद इन 90-100 days इफ यू आस्क मी. तर हा सोपा प्रोसिजर आहे. बट अगेन द सो मेनी बिहेवियरल अँड इमोशनल थिंग कमिंग इन साइड मेक्स दिस प्रोसेस लॉंगर. आणि जेवढं लॉंग जातो तेवढं द नेगेटिव्ह पीपल विल रूल. द लॉंगर द प्रोसेस, स्टॉपिंग द प्रोसेस इज इझियर. द फास्टर द प्रोसेस, पटकन करून निघून जाणं हा सोपं होईल. सो बेसिकली यू शुड बी व्हेरी स्ट्रिक्ट अँड व्हेरी टाईट इन दिस 90 days 100 days की या दिवशी हे होईल, हे होईल, हे होईल, हा प्रोसिजर होईल आणि आपण करू. कारण सी, अंडरस्टँड वन थिंग इज दॅट द पीपल हु आर व्हॉलंटरली वर्किंग दे ऑल्सो हॅव देअर टाइम. ते कशाला 1 वर्ष काम करतील, लोक येत नाहीये, हे नाहीये ते काय. सो इफ यू डिसाइड पुट दिस इन 90-100 days, गेट इट डन, गेट इट ओव्हर. आणि त्याच्यानंतर तुम्हाला बाहेर पडायचंय, आणि मग 3 वर्षानंतर 4 वर्षानंतर जे काही येतील तेव्हा परत येऊन तुम्ही जुनं भांडणं परत चालू करा. बरोबर. बट यू आर ॲटलीस्ट इन अ बिगर फ्लॅट टू स्टार्ट द आर्ग्युमेंट. एक्झॅक्टली. गेट अ बेटर फ्लॅट, कंटिन्यू द सेम ओल्ड आर्ग्युमेंट. पण याच्यामध्ये यू शुड बी व्हेरी टाईट अँड पॉझिटिव्ह अबाउट गेटिंग अ रिडेव्हलपमेंट. सो द इंडिव्हिज्युअल थिंग्स बोलणं सोपं आहे, शुड नॉट कम, बट ते येतात आणि ते येणारच. आय डोंट थिंक देर इज अ सोल्युशन टू दिस. सी, बिहेवियरल गोष्टीला ना सोल्युशन्स नसतात. बरोबर. प्रोसिजरल याला असतात, लिगल याला असतात, फायनान्शियल याला असतात. बिहेवियरला यू नीड टू इन्फ्लुएन्स द बिहेवियर, आणि त्यांचं इमोशन चार्ज करत करत, पॉझिटिव्ह करत करत करणं हा एकच मार्ग आहे. देर इज नो अदर वे टू इट. ऍब्सोल्युटली. कोणी काय आलं तर आम्हाला आवडेल, पण ठीक आहे. आय डोंट सी दॅट. नाही, पण लक्ष्मीनारायण सर, आय थिंक खूप छान झालाय हा पॉडकास्ट. आय थिंक दिस वॉज अ व्हेरी क्रिस्प पॉडकास्ट दॅट आय थिंक यू हॅव एव्हर डन ऑन अ redevelopment issue, which was not more talking about redevelopment, but talking other aspects about it. आणि ते खूप छानपैकी तुम्ही कनेक्ट केलेत प्रत्येक एक्झाम्पल्स देऊन. तर तुम्हालाही जर काही प्रश्न असतील तर प्लीज कमेंट करा. आम्ही सरांचं कॉन्टॅक्ट नंबर, आम्ही वेबसाईट, आम्ही त्यांचे सोशल मीडिया हँडल्स सगळे देणार आहोत. तर तुम्हाला जर रिडेव्हलपमेंट करायचं आहे, तुम्हाला काही प्रश्न असतील तर यू डेफिनेटली कॉन्टॅक्ट देम अँड दे विल गेट बॅक टू यू विथ क्वेरीज. सर, आमच्या व्ह्युअर्ससाठी एकदा फक्त कॅमेऱ्यात बघून सांगा की हाऊ वॉज दिस एक्सपिरियन्स, आणि तुमच्या मध्ये तुम्हाला काय जर सांगायचं असेल तर डेफिनेटली. नाही, सो सी, आय थिंक कन्व्हर्सेशन्स आर ऑलवेज गुड. आय थिंक मला आवडतं नवीन लोकांना भेटायला आणि सांगायला. फ्रँकली स्पीकिंग, कधी कधी पॉडकास्ट आणि हे होतं जेव्हा कोणीतरी तुम्हाला असे मस्त सोफ्यामध्ये बघून विचारतो तर असं हिरो सारखं फील होतं. जनरली आम्ही आमच्या आयडल्सला बघितलं ना असं इंटरव्ह्यू होताना, तर आपल्याला जेव्हा कोणी इंटरव्ह्यू घेतात तर आम्हाला तर म्हणजे वैयक्तिक माझं सेल्फ रिस्पेक्ट आणि इगो बूस्ट होतं. अरे, कोणीतरी आपल्याला विचारतंय, तर दॅट्स अ ऑलवेज अ गुड एक्सपिरियन्स. आय थिंक या पॉडकास्टमध्ये रिडेव्हलपमेंट बद्दल आम्ही खूप कमीच चर्चा केलंय. आय थिंक आम्ही खूप जास्त इकडचं तिकडचं जास्त बोललोय, बट आय थिंक रिडेव्हलपमेंट बद्दल झालेले आहेत पॉडकास्ट. सो आय थिंक ते, आणि आपण आपली लिंक पण टाकणार आहोत सगळ्या सोशल मीडिया, तर ते लिंक आपण जे आहेत, जे आम्ही रिडेव्हलपमेंट बद्दल बोलायचं आम्ही प्रयत्न केले. आणि माझ्या ते रिडेव्हलपमेंटचे प्रश्न संपण्यासारखं नाही, येतच जातात. सो आय थिंक देअर वी कॅन बी कनेक्टेड. आणि असं गरजेचं नाही की तुम्हाला मला पैसे देऊनच तुम्हाला मला खर्च करूनच तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळेल, तसं नाहीये. तिकडेच आम्ही एआय केले की जिकडे तुम्ही एआयला पण प्रश्न विचारू शकतात, फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्ही जस्ट टाईप करा आणि एआय जेवढं काही आम्ही फीड केलेलं आहे ते तुम्हाला उत्तर देत जाईल. याच्यात कमेंट्समध्ये पण काही आलं तर वी विल ट्राय टू रिझॉल्व्ह द क्वेरी. जे काही प्रश्न येतील त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करू. आणि आय थिंक वी स्पोक अबाउट अ लॉट फ्रॉम बुक्स आणि फुटबॉल आणि क्रिकेट. आणि आय थिंक आजकाल कुठलं टॉपिक कॉन्ट्रोवर्शियल आजकाल समजत नाही. तर काही असं बोललो असेल कॉन्ट्रोवर्शियल तर प्लीज रिॲक्ट करा. प्लीज रिॲक्ट करा. माफी मागत नाही, रिॲक्ट करायचं. ओके, वी विल टेक केअर ऑफ इट. बट या, आय मीन इट्स गुड टू हॅव अ पॉडकास्ट वेअर समबडी इज आस्किंग अबाउट यू. अँड आय थिंक ते थोडं पर्सनल पॉडकास्ट होतो. हा एक चांगला एक वळण होता या पॉडकास्टमध्ये. अँड आय थिंक आय लाईक माय टाइम हिअर. आणि काही तुम्हाला प्रश्न असतील रिडेव्हलपमेंट बद्दल, प्लीज पुट युअर कमेंट. वी विल ट्राय टू रिझॉल्व्ह ॲज मेनी ॲज पॉसिबल. Absolutely. I think thanks Mayuresh for hosting. Always, sir.